नमस्कार, विनय कोटदे ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। आज मी आलेलो आहे नाशिकच्या सुप्रसिद्ध असा गारगोटी म्युझियममध्ये, जे वन ऑफ पूर्ण भारतातच एक जेम्सचं एक म्युझियम आहे आणि असं एकमेव म्युझियम आहे। आणि मला अभिमान वाटतो, मी ज्या शहरात राहतो नाशिक सिटीमध्ये, त्या सिटीमध्ये ते वसलेलं आहे। हे आहे सिन्नर MIDCमध्ये असलेलं हे गारगोटी म्युझियम आपण आज कव्हर करणार आहोत। खूप सुंदर अशी इमारत त्यांनी बांधलेली पाहू शकतो आपण, आणि प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आहे। जर तुम्ही व्हेकलने आलात तर इथे चार्जिंग पॉईंट आहे। माननीय KC पांडे सर आहेत, त्यांना आवड आहे या गोष्टीचे सर्व, आणि त्यांनी सर्व जे काही आहे ते इथे संग्रहित केलेलं आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी इनॉग्रेशन केलेलं आहे 26 एप्रिल 2001 साली, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर। या माहिती आहे, काही स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकतात। याची एंट्री फी आहे 200 रुपीज, आणि जर तुमचे 5 वर्षाच्या आतले जर मुलं असतील तर त्यांना फ्री आहे। आणि याचं जे टायमिंग आहे, विशेष म्हणजे याचं 9:30 ते 6 टायमिंग आहे, आणि वर्षातले 365 दिवस चालू असतं। हे एक विशेष बाब आहे। सो आता आपण एंट्री केलेली पाहू शकतो। पूर्ण AC हॉल आहे हा। AC हॉलमध्ये आपण, आणि लहान मुलांना तर आवर्जून आणायला पाहिजे। मी माझ्या लेकीला आणलं, ओवी आहे, यांना अशा गोष्टींची आवड निर्माण झाली पाहिजे जर तुम्ही लहानपणापासून त्यांना दाखवलं। माझ्यासोबत आता इथले गाईड आहेत। सर, आपलं नाव? परदेशी, शंकर परदेशी। परदेशी सर आपल्याला पूर्ण माहिती सांगणार आहे या म्युझियम विषयी। येस सर। हो, हे बघा, आपल्याला आता इथं संग्रहालय बघायचं आहे। येस, 2 विभागामध्ये। ओके। एक खाली आहे, तिचं नाव आहे डेक्कन प्लाटू गॅलरी, दख्खनचं पठार, आणि वर एक गॅलरी आहे, तिचं नाव आहे प्रेस्टिज गॅलरी। असे संग्रहालय आपण इथून सुरू करू, नाही का। आता आपल्याकडं गारगोटी म्हणजे रांगोळीचे वगैरे दगड, पूर्वी लोक गावात त्याची भाजून रांगोळी वगैरे बनवायचे। तो ठिसूळ प्रकार असतो, मग त्याच्यामध्ये काही रत्न असतात, पाचू, माणिक, पुष्कराज, हा एक आहे ॲमॅथिस्ट, त्या अंगठीमध्ये खडे वगैरे बनवतात। आता हे जे गारगोटी जो प्रकार आहे तो आपल्या महाराष्ट्रातील लोकांना परिचित आहे, नाही का। ते अशा खड्ड्याच्या स्वरूपात सापडतात। बरोबर। हां, बाहेरून काळा दगड असतो आणि आतमध्येही पॉकेट्स असतात। लहान मुलं ते खेळायचे तेच प्रकारे? हां, तेच लहान मुलं असे एकमेकाला घासून करेक्ट आग निर्माण करायची। पूर्वी आपण लहान होतो ना, करेक्ट, त्या गारगोट्या म्हणजे आपण विहीर वगैरे खणतात, मग ते विहिरीतून जे दगडं बाहेर येतात, मग त्याच्यात गारगोटी पण असते। किंवा नदी किनारी शेतामध्ये आपण गोळा करायचो ना, तीच गारगोटी आहे। आम्ही ती व्यवस्थित स्वरूपात स्वच्छ पाण्याने धुवून इथं मांडलेली आहे। नाही, मग ह्या वेगवेगळ्या गारगोटीचे प्रकार आहे? बापरे, हे गारगोटीचे प्रकार आहे। त्याचे नाव आहे ॲमॅथिस्ट, कॅल्शियम कार्बोनेट, लाईमस्टोन, ओकेनाईट आणि ॲफोफायलाईट। हे सायंटिफिकली नाव आहे। हे कुठे मिळाले आपल्याला? हे आपल्याला या भागात सापडले बघा। हे मुंबईचा मालाड, ओके। हे ब्राझील, नाशिक, हां, हे तिकडनं मागवलेलं आहे। बापरे। तो नाशिकचा चुनखडी, लाईमस्टोन ज्याला आपण म्हणतो। करेक्ट। कधी कधी हे पॉकेट्स मोठे मोठे राहतात, मग असे तुकडे काढतो आम्ही। हा एक सिंगल आहे, आणि हे दोन्हीकडे हां मोठा टनेलसारखा भाग असतो ना, मग ते काढणं अशक्य आहे, कारण हा छोटा पॉकेट्स काढणं शक्य आहे। कधी कधी दगडापासून बनवलंय? हां, दगड, याला स्फटिक म्हणतात, क्वार्ट्स। हा स्फटिक जो आहे ना, हिमालयात सापडतो। आणि मग असे गणपती, महावीर स्वामी, जपमाळ वगैरे आपण घालतो। आपल्या घरांमध्ये आपण ठेवतो ना पिरॅमिड, श्रीयंत्र, तो दगड। आपल्या घरांमध्ये, आपल्या वास्तूमध्ये एक सकारात्मक ऊर्जा मिळते, नाही का। भारत माता बघा, भारत माता। 4 विभागामध्ये सिंह आहे, पृथ्वी, समुद्र आणि सिंह आणि माता, असे 4। हा दगड असा मोठा आणतो आम्ही हिमालयातनं, मग त्याच्यावर कोरीव काम सर्व बनवून। आणि याची फॅक्टरी का सर आपली कुठे? हां, आमच्या शेजारी गोडाऊन आहे ना, वेअर हाऊस, काम वगैरे करतात। मग तेच मग इथे परचेसला देतात तुम्ही? हो हो। अच्छा। म्हणजे हां, जे आवड आहे ते परचेस करून घेऊन जात असते। हे खाली नाव दिलं बघा, हां, लॉर्ड गणेश कार्व आउट ऑफ क्लिअर क्वार्ट्स। सेकंड काटा जो असतो ना, ते स्फटिक वापरतात टाईम कीपर करता। टायमिंग जिथं संबंध असतो तिथं क्वार्ट्स वापरतात। अच्छा। इलेक्ट्रॉनिक सामानमध्ये खूपच। आणि हे जे बनवलेलं ते KC पांडे सरांनी? हो, सरांचं कलेक्शन आहे। सर नेव्हीमध्ये काम करायचे। कुठे? नेव्हीमध्ये। त्यांना आवड होती, त्यांनी हळूहळू 30-40 वर्षापासून हे गारगोटी जमा केलेली आहे। अच्छा। आता त्यांची टीम जाऊन ते शोध घेतात, म्हणजे ज्या ठिकाणी खोदकाम करतात, बांधकाम, रोड, बिल्डिंगला जी खडी लागते,
क्या बात आहे, खूप प्रचंड आवडलं. स्फटिकाचा महावीर स्वामी बघा. हो, खूप सुंदर, क्लिअर, एकदम 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 किती जबरदस्त आहे. आणि जेवढा तो क्लिअर असतो तेवढा तो महाग असतो. बरोबर बरोबर. जर कोणाला चालता येत नसेल तर सापडली त्यांना गारगोटी कुठे अपघाताने का इथं फोन नंबर दिला आहे, तुम्ही पण अच्छा अच्छा. सो जर कोणाला गारगोटी मिळाली तर हा स्क्रीनशॉट तुम्ही जपून ठेवावा आणि त्यांना कॉल करून जरूर आवर्जून कॉल करा, जेणेकरून जी गारगोटी आहे, जे संवर्धन आहे, जे कुठे जी मालमत्ता आहे ॲक्च्युली ती देशाची, आपल्या देशाचा प्राईड आहे, तो लोकांपर्यंत पोहोचेल आणि ते इथे छान असं संग्रहित करून आपल्यापर्यंत पोहोचवतील. ही म्हणजे किती या दगडातनं आहे ना गणपती शिवलिंग ते बनवलेले आहे. अच्छा. आणि सेम दगडातनं जांभळा रंग पण असतो. हे एकाच फॅमिलीचे दगड आहे. हे नीलमचं उपरत्न आहे. आपण घालतो ना शनीचा दगड, मग शनीचा दगड जो असतो नीलम किंवा हिरा, ते सगळ्यांना सूट नाही होत, परवडत नाही किंवा महाग असतो. मग त्याच्याऐवजी लोक हे ॲमॅथिस्ट घालतात, स्फटिक घालतात. अच्छा. आणि आपल्याकडचे डोंगर आहे ना हे लावारसपासून बनलेले आहे. व्होल्कॅनिक इरप्शन झाला 6 कोटी वर्षापूर्वीचं फॉर्मेशन आहे. आता हा जो काळा दगड जो आहे ना हा बुडबुडा म्हणजे काळा लावारस येतो. थंड झालेला लावारस आहे, त्याला आपण म्हणतो बसाल्ट रॉक. बघा हे सर्व कुठे मिळतंय? हे आपल्या अहमदनगरचं आहे, सॉरी ते अहिल्यानगरचं आहे, जळगावचं आहे, ब्राझील. हे आपल्या भागातच सापडते गारगोटी. जवळपास तिथं 80% दगड दख्खन पठारमधले याच भागातले, आणि 10% इतर राज्यांमधले, 10% विदेशातले पण आपण आयात केलेले. हे बघा हा काळा दगड जो आहे ना हा बसाल्ट आहे. म्हणजे ते बेसॉल्ट सॉल्ट म्हणतात असं काय? नाही, सॉल्ट नाही, खडकाचं नाव आहे बसाल्ट. नाही, बेसॉल्ट सॉल्ट वेगळा. अच्छा अच्छा. हा खडक म्हणजे काळा पाषाण. आणि आपल्याला बांधकामला, रोडला, बिल्डिंगला जी खडी लागते, रेल्वेच्या रुळाच्या मध्ये जी दगड असतात बघा, तो दगड काढत असताना ही गारगोटी अशा स्वरूपात सापडते. म्हणजे एक प्रकारे हे बुडबुडे, प्रत्येक बुडबुड्याचे हे तुकडे. कधी कधी बुडबुडे मोठे असतात मग तुकडे मोठे मोठे काढतात, कधी बुडबुडा छोटा आहे मग तुकडे तुम्हाला छोटे दिसतील. हे सर्व नवीन आहे आपल्यासाठी. हे एकमेकाला घासलं का आग निघते. आणि हे दगडामध्ये बेसिक एलिमेंट सिलिका आहे. सिलिकामुळे आणि पाण्यामुळे, वॉटर कंटेंट आहे, सिलिका आणि पाणी या दोघांमुळे चमक येते. आणि त्या लावारससोबत जे धातू असतात, कॉपर, आयरन, मॅंगनीज, गंधक, सल्फर नाही का, त्यांनी हे रंग येतात. आता हिरवा रंग कॉपरमुळे आलेला आहे. जांभळा जो रंग आहे त्याच्यामध्ये मॅंगनीज आहे, आयरन दोन्ही पण आहे. पिंक रंग जो आहे मॅंगनीज एलिमेंट आहे. जे इम्प्युरिटीज ॲड होतात ते मॅटॅलिक, त्यांनी रंग येतात. आणि जेवढा स्लोली कुलिंग होतं मग क्रिस्टल मोठे बनतील. आणि हळूहळू म्हणजे हळूहळू गार झाला क्रिस्टल मोठा बनतो, पटकन गार झाला मग क्रिस्टल लहान असतो, छोटे राहतात. आणि रॅपिडली कुलिंग झाला तर क्रिस्टल सॉफ्ट राहतो. म्हणजे असं दाबला ना कापूससारखा, तो पण दगडेमध्ये असा मऊ मऊ दगडेमध्ये. हां, खूप सुंदर कलेक्शन आहे. आणि किती मेहनत लागली असेल त्यांना हे जमा करायला? हे 40 वर्ष लागले. बापरे. अजून पण चालू आहे. पण आता कसं मशिनरीने काम होतं ना, मग डोंगर तुटून जातो आणि विहीर वगैरे कोणी खणत नाही, मग प्रमाण थोडं आता कमी झालं. या आता ही गॅलरी आहे ना डेक्कन प्लॅटू, तिच्यात काय आहे? हां, आता हे 2 दरवाजे आपण इकडनं जाऊ आणि असं मग तिकडनं गोल येऊ. हे बघा ही माहिती आहे. ओके. हे सरांबद्दल माहिती आहे. हे कसं कसं जमा केलं सरांनी, किती वर्ष मेहनत लागले. आणि संग्रहालयाला आपण मराठीमध्ये पांडे सरांचा फोटो बघा. ज्यांच्या मनात ही कल्पना आली यांचं हे आहेत के.सी. पांडे सर. प्रचंड मेहनत, हॅट्स ऑफ टू यू सर. तुम्हाला भेटायला आम्हाला नक्कीच आनंद वाटला असता, पण अनफॉर्च्युनेटली तुम्ही आता नाही आहे, इथे बाहेर आहात. बाहेर आउट ऑफ स्टेशन असतात ना ते जास्त करून? हां, फिरत असतात. केल्यावर ते जास्त चमकतं ते. हां, फ्लोरोसेंट त्या खड्ड्यातनं बाहेर काढून जर मांडले. हे सुंदर आहे बघा. हे चौकोन आकार आहे इथे, आणि हे सुईसारखा आकार आहे बघा. गणपती बाप्पाच दिसतं आपल्याला रूप. तुम्ही जसं इमॅजिन कराल तसं तुम्हाला गणपती, कारंजा, पानघोडा, गेट, विट्टी दांडू असे आकार दिसते. खरंय 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 खरंय. हे बघा, हे पण खालचा पण तुम्ही इमॅजिन केलं गणपती बाप्पा दिसतो. हां, आपण जसं आपली जशी दृष्टी
तसं आपल्याला दिसेल ते. म्हणजे टाचण्यास दिसता बाजूला लावलं. हे बा हे असं माशासारखं. हा आहे ना, हा डोंगर आहे पूर्ण काळा दगड आणि हा आम्ही कमी केलेला आहे. अच्छा अच्छा. हा काळा पाषाण आपला डोंगर जळगावमध्ये मिळालेला आहे. हा एक प्रकारचा लावामध्ये बनलेला बुडबुडा आहे. फॉर एक्झाम्पल याचं वजन 300 किलो आहे, साधारण 250-300 किलो वजन असेल नाही का. इकडनं बघा पूर्ण असा खोपा आहे बघा. हो खूप सुपर. हे कलेक्शन करणं पण मोठी गोष्ट आहे. 1 मिनटं मी लावतो लाईट. हे अंगठीमध्ये खडे वगैरे बनवतात. आपण जे घालतो ना सफायर पुष्कराज वगैरे, हां तर ते लोकांना महाग असतो, मग त्याच्या उपरत्न हे मग हे याच्यात अच्छा. उपरत्न हे म्हणजे नवरत्न आणि उपरत्न असे 84 आहे, 84 रत्न आहे. तो सुईसारखा होता बघा अशी दगड, जो मोठा आहे बघा. हां हे बघा. हा इथं गाव आहे ना वावी, हां वावी हा वावी पांगरी आहे ना, हां वावीमध्ये मिळाला आहे अरे बा वीर वगैरे खाताना. असं मिळाला. बघा बरं. अवशेष फॉसिल. अच्छा म्हणजे हे आपल्या Fossil आहे. प्राण्यांचे किंवा आपल्या माणसांचे फॉसिल्स आहे. हे नाही हेच आहे शंख. शंका. आहे ना. हां हे फॉसिल आहे काय. हे सगळे शंख. हां हे शंखाचे आहे. हे बघा हे पण शंख, शालिग्राम आहे. आता जो मोती जो असतो नवीन मोती सुद्धा शिंपल्यामधून निघतो. हे बघा बरोबर आहे. वाव. हे बघा किती सुंदर आकार आहे बघा, हे कॅक्टस बघा सारखा मामा बघा. शेप बघा. कॅक्टस. हे बघा किती सुंदर आहे बघा. खूपच जबरदस्त. हे आकार जे आहे ना हे आपोआप तयार होतात, कारंजासारखा बघा, हो आपण पाहिले. येस. पेंग्विन सारखा पेंग्विन. हां पेंग्विन ते दिसतं तसं म्हणजे लगेच आपण लगेच भासच होत होतो. हे आम्हाला उद्घाटन झालं ना संग्रहालयाचं, हां 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 त्यावेळेस हे पांडे सर जे आहे ना आमचे, हां या मेंबर आहे या सोसायटीचे. बरं बरं बरं. मग पाहुणे आले ते आपल्याकडे, हां मग पाहुण्यांनी आपल्याला थोडं हे गिफ्ट पण केलेले. हां. हे का प्रेझेंटेड टू Correct, के.सी. पांडे, मेंबर ऑफ लॅपेटरी सोसायटी. बरं. हे डायमंड आहे सेंटरला मध्यभागी अनकट, ते छोटे छोटे हां डब्बीमध्ये. आणि हे आडवा जो प्लेट आहे ना हे रत्न आहे गेट, बरं. असा क्रॉस घेतलाय कट. हो का. हा एक आहे आणि तो तिकडे एक आहे बघा. आणि हे चौकोन ओरिजिनल आहे. हे क्यूब्स ना तासलेले नाही, या दगडातनं घेतले बघा खाली. हां 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 या दगडातनं काढून तिकडे ठेवले. त्याला आयरन ओर म्हणता, आयर्न ओर, लाईट बंद केला तर फेरस सल्फाईड. नाही नाही ते त्याला चमक नाही आहे, म्हणजे आपल्याला दिवा लावल्यावर ते चमकेल. ओके ओके. त्याला आणखीन एक नाव आहे फुल्स गोल्ड, म्हणजे मूर्ख लोकांचं सोनं. अच्छा कोणतं कोणतं याला. पायराईट. अच्छा अच्छा. आजकाल ते घालतो ना ब्रेसलेट लॉकेट वगैरे, हे जे पेन्सिल सारखे बरोबर बरोबर. षटकोनी आहे. षटकोनी. आणि अशा दगडातनं हे असं क्लिअर सापडतो ना, मग ते आपण ते वापरतो. मग ते गणपती शिवलिंग ते बनवतो. त्याच्या बनवतात. हां माळ असते, जपमाळ वगैरे जपमाळची माळ. चांगलं असतं. त्याने काय होतं सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. बरोबर. जप वाईटवाले. हे माणिक आहे सर. अच्छा. हे रॉ आहे अनकट. हे अशुद्ध माणिक आहे, इम्प्युअर आहे. अच्छा. ॲल्युमिनियम ऑक्साईड. प्रत्येक दगडाचा एक फॉर्म्युला असतो ना का. हा लाल रंग आहे बघा माणिकाचा. माणिक माळ. हे कोरंडम रुबी आहे, म्हणजे हे अपारदर्शक आहे. हे पण माणी का. हां हे पण माणिक इकडे बँगलोरला मिळालेले, साऊथ इंडिया अच्छा. बँगलोर. बँगलोर लिहिलेलं आहे इथे. हा बघा गणपतीसारखा पारितोषिक. अरे बापरे. हे बघा ट्रॉफी बघा. खरंच हे वर्ल्ड कपला ठेवायला पाहिजे. हे प्राईज तुमचं रेअरिटी. हे कुठे मिळाले सर. हे आता अहिल्यानगर नाव आहे ना, हे अहमदनगर. अरे हिला चिंतामणी कलर म्हणता. हां स्पेलिंगप्रमाणे नाव आहे. CA म्हणजे कॅल्शियम, हां VAN व्हॅनेडियम आणि सिलिकेट. कॅल्शियम व्हॅनेडियम सिलिकेट असं तिघांचं कंपोजिशन आहे. आणि व्हॅनेडियम जे मूलद्रव्य आहे त्यांनी याला रंग आलेला आहे. आणि हे आकारामुळे नाव आहे पॅन्टॅगोनाईट. हां हां. पुण्यालाच मिळते. चिंतामणी वाघोली कलर पुणा. फक्त वाघोली पुण्यामध्ये मिळते. चिंतामणी पूर्ण गणपती बाप्पा पण आहे जगात. ना. आणि याचा आकार बघा, गळ्यात टाय लावतो ना बो, हो हे बघा, बघून घ्या व्यवस्थित. Correct, एकसारखे आकार आहे बघा. करेक्ट करेक्ट. मग ते याच्यातनंच काढलंय का तुम्ही. हां हे तुकडे पडतात ना कधी कधी, मग हे गोळा करून ठेवलेले. खूप जबरदस्त collection. अत्यंत दुर्मिळ आहे. ते साईडने दगडात. हे जीवाश्म आहे. हे आपलं अंड्याचं फॉसिल आहे, एक फॉसिल.
आणि हे बघा हाडं, बोन मॅरो पण आहे बघा, दिसतं का? 6.5 कोटी वर्ष जुनं आहे. बाबा बाबा. त्याचं कार्बन डेटिंग केलेलं आहे, मग आपल्याला ते वय वर्ष समजतं. अच्छा अच्छा. GSI जी टीम आहे ना, जिओलॉजी सर्वे ऑफ इंडिया, त्यांच्याकडनं आपण ते वय वगैरे काढून घेतो. 6.5 कोटी वर्ष जुने. हा आपला साधा दगड बघा, बसाल्ट. अशाच दगडामध्ये हे गारगोटी वगैरे सापडते. परंतु हा इथं ठेवला आहे कारण हा खूप जुना आहे, 35 कोटी वर्ष जुना आहे. अरे बापरे. त्याच्यामध्ये फोडता मध्ये सापडते. हा छत्तीसगडचा आहे, छत्तीसगड. 35 कोटी. त्या काळामध्ये म्हणजे हा बसाल्ट रॉक होता काही ठिकाणी. आता बघा असं वाटतं टेडी बिअर सारखं आहे. हे अभ्रक आहे, याच्यातनं उष्णता वाहते, करंट नाही वाहत. अच्छा. पूर्वीचे हा शार्क मासा आहे, त्याचा दात आहे. आता जी शार्क आहे ना, म्हणजे मोठे मोठे शार्क राहता, 2-2, 3-3 मधली तो मासा होता. आणि हा मासा जवळ येऊन बघा, डायरेक्ट दिसतो बघा. हो दिसतो. 5 कोटी वर्ष जुनं आहे, 5 कोटी 20 लाख. आकाशातनं दगड पडतो का, उल्का पिंड. हे उल्का आहे बघा. हे लोणार सरोवर आहे बुलढाणामध्ये, तिकडनं ते आणलेले. हा तिथे जास्त पडतं ना. हे फॉसिल बघा त्याचे कोपऱ्यात. हे हा फॉसिल आहे का शेल, हे फॉसिल आहे. खूप जबरदस्त कलेक्शन आहे, म्हणजे प्रत्येकाने आवर्जून यावं असं. हे कापून 2 भाग केले का सर. हे नवीन कलेक्शन आमचं आता मला वाटतं 5-6 दिवसापूर्वी आले. अच्छा. हे सरांना कुठेतरी मिळालं. हे पण फॉसिल आणलं सरांनी. अच्छा अच्छा. म्हणजे शोधतच फिरत राहतात. चालू असतं नेहमी. हे वाढ होते ना मग. करेक्ट. आणि लोकांना पण आवड निर्माण व्हावा, एक नवीन बघायला मिळतं ना मग. हे नवीन आलेले काही वरच्या भागात बँडेड हेमटाईट क्वाड्स, BHQ असं आहे. सोनपापडी दिसते काय बघ. वही सोनपापडी बघ. मुंबईचा हलवा, माईन. खूप सुपर कलेक्शन आहे. गेट जसं आपण बघू ना, बा आईस्क्रीम कोण सारखा. जळगावला मिळाले ते, बघितलं का मामा. जळगावला मिळाले. असं मिळालं असेल. हो. कलर पण तसाच. बापरे. खालचा दगड आहे ना, त्याला त्या कारागिरनी डोक्यात आला असेल का आईस्क्रीम सारखा बनवतो खालून ना, रांगोळी बनवायची. याच्यामध्ये व्हायब्रेशन्स आहे, फिलिंग आहे, ते एनर्जी जाणीव होते त्याच्यासाठी. याच्यातनं मग ते बनवलेले मूर्त्या. अच्छा. ते शिवलिंग, गणपती. हा करोडचा दगड आहे. बापरे बापरे बापरे. हा काळा दगड आहे खाली, तो बघा खालती काळा आहे ना, ते आतमध्ये असतं पूर्ण. काय जबरदस्त. पाहिलं जळगावला सापडलंय. जळगावला विहीर खणणार का आता. प्रेशियस स्टोन म्हणतो. विहिरीमध्ये सापडलंय. नाही ते खोदकाम, खदान असतं ना, माईन. खाणकाम. हे अमेरिकेकडनं सरांनी आणलं आहे. हा याचे 213 ग्रामचा दगड आहे आणि हा आहे 3 ग्रामचा. हा आणि हा त्याचा फोटो बघा. अरे बापरे. हा चंद्रावरचा दगड आहे, मून रॉक. हे सर जातात ना अमेरिकेमध्ये, एक्झिबिशन वगैरे लावतो ना आम्ही, त्यावेळेस आणलं सरांनी. चंद्रावरचा दगड आहे. हे ऑर्गॅनिझम आहे, मायक्रो. हे पाण्यामध्ये जिवंत राहतात, मुंगा म्हणतात. त्या दगडामध्ये किती रंग बघा, 3 रंग आहे. हा टरबूज सारखा, वॉटरमेलन. हा मंगळवारचा दगड. अरे बापरे. आणि याचं वजन इतकं. मंगळवारचं. हा वजन आहे बघा. आणि आता त्याचा फोटो. कटिंग करता 6.5च्या वर हार्डनेस पाहिजे. आपण काही वस्तू बनवतो सोन्याच्या, त्याच्यामध्ये मिक्स करतो, कारण सोन्याची 5 हार्डनेस आहे. मग त्याच्यामध्ये मिक्स केलं आलं आहे का म्हणजे पक्का होतो. ओके. असं हे एकमेव संग्रहालय. हां. पूर्ण दिवस पण कमी नाही का. एवढं आम्हाला माहिती आहे, एवढं आम्हाला ज्ञान आहे, तेवढं तुम्हाला सांगतो. खूपच सुंदर सांगितलं सरांनी माहिती. आणि सर आपलं नाव पूर्ण सांगा परत. शंकर परदेशी. इथे शॉप देखील आहे त्यांनी मांडलेलं, जे जर तुम्हाला एखादी वस्तू आवडली तर तुम्ही इथे परचेस करू शकता. पाहू शकतो हे त्यांचं कलेक्शन.